नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुचिता. आणि मी समीर. A few moments later, a few inches later, 2 hours later, one eternity later. हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे रुचिता. आणि मी आहे समीर. तर हा आहे आमचा पहिला यूट्यूबचा व्लॉग आणि आम्ही नवीन सुरुवात करतोय. तर आम्हाला सपोर्ट करा, गाईड करा अँड शो सम लव. तर आम्ही आहोत गुजरात, मेहसाणामध्ये. आणि आज आम्ही चाललो कुठे फिरायला? कुठे चाललोय? राणी आम्ही चाललो राणी की वावला. इथून ऑलमोस्ट 45 किलोमीटर्स आहे. आणि आम्ही आम्ही चाललोय आमच्या धन्नोवरून. तर बघूया ही ट्रिप कशी होते आणि तुम्हाला त्या साईडबद्दल सगळं इन्फॉर्मेशन देऊ, ती कशी दिसते हे दाखवू. तर चला आमच्या बरोबर राणी की वाव बघायला. अरे एक गोष्ट तर सांगायचंच राहिलं, आमच्या चॅनलचं नाव आहे वी आर सॅम अँड रू. लाडू खाऊन चाललोय आम्ही. नाश्ता तर झालाय. चला पटपट, आपण 7 वाजता निघायचं होतं, तर ऑलरेडी 9 झालेले आहेत. हिरो टर्न अराउंड. हा आहे आमचं OOTD. माझ्याकडे टर्न करा. ही आहे आमची धन्नो आणि हा आहे आमचा रायडर. आणि आता आम्ही चाललेलो आहे. हो चला. अँड द सवारी बिगिन्स. ही जी मागून दिसते ती आमची आहे बिल्डिंग, आमची सोसायटी. मी परत आलो कारण मी माझे ग्लासेस विसरले आणि हे रागवले बहुतेक माझ्यावरती. कारण ऑलरेडी खूप लेट झाले. 7 वाजता निघायचं होतं आणि 9 वाजले इथेच. आणि इकडे जसं ऊन चढत जाईल तर गरमी भरपूर लागते. खूप ऊन असते, खूप म्हणजे खूप. इव्हन आता मे एंडिंग आलं आहे बट नो साईन्स ऑफ रेन ऑफ हिअर. आमचं अँग्री यंग मॅन आलेले आहेत. सॉरी. फायनली आम्ही निघालेलो आहे. गणपती बाप्पा मोरया. चलो. आणि इट इज 50 किलोमीटर्स, नॉट 45 किलोमीटर्स आमच्या घरापासून. हो 50 आहे. तर चला, जॉइन अस इन अ जर्नी. रस्ते असले गुळगुळीत आहेत, एकदम मक्कन. आणि ह्या रस्त्यांना ना चढ ना उतार, एकदम सरळ सरळ रस्ते. अजिबात ट्रॅफिक आहे, अजिबात. विकेंड आहे तरी तर आपल्या पुण्यात कसं असतं, नुसती गर्दी. विकेंड आला की पळा. इकडे अजिबात तसं नाहीये. फुल रिकामी सिटी आहे. त्यामुळे आम्हाला मेहसाणासाठी खूप आवडते. हे पोल्स ना अशा खूप ठिकाणी दिसते तुम्हाला. फायनली रस्त्याला झाडं दिसली. खरंच थोडं बरं वाटायला लागलं आता झाडं बघून. कसलं भारी झालं असतं. संपूर्ण प्रवास असा असतो तर कसलं भारी झालं असतं. हो, इतकी गुळगुळीत रस्ते आणि अशी झाड आहे ना, ते बरं वाटलं. शॉर्ट ब्रेक फॉर उसाचा रस. फायनली आपण इथे आलेलो आहे. वेलकम टू द वर्ल्ड हेरिटेज साईट राणी की वाव. इथून आहे एंट्री. हे आहे इथे आतमध्ये पार्किंग. मोकळी जागा आहे पार्किंगला. चला आपण आता पार्किंग घेऊ आणि कुपन्स किंवा तिकीट्स घेऊया एंट्रीचे. सो हे आहे तिकीटचे प्राइजेस. आणि तिकीट ऑनलाईन काढायचे असते. आमचं हो आता सध्या ऑनलाईन तिकीट आहे.
किसी को व्हाट्सएप भेज के स्कैन करवा लीजिए और 5 हफ्ते से डाउनलोड कर लीजिए। तो कोई साथ में उनका व्हाट्सएप भेज दीजिए। टिकट ऑनलाइन है, स्कैन करना होगा व्हॉट्सअप मग व्हाट्सएप करवाना ह्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन तिकीट काढता फोटो आहे की? हो. खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. आपण आता इथे त्याची स्टोरी दिली आहे. व्हॉट इज राणी की वाव. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड रीड दिस. जिकडे तिकडे मराठी माणसं, हा की नाही? सगळीकडे कुठेही फिरण्याचं ठिकाण असेल तिकडे मराठी माणसं असणारच. आम्ही असं उलटा फिरून की ना बाकीचं बाहेरचं सिनरी मस्त आहे, आपल्यापेक्षा ते छान येतात. हो हो दाखवते. मध्ये गोल्यासारखं एवढं मस्त. गॉगल म्हणून ते गाणं आलंय. इट शुड बी युअर. सुंदर फूल बाग आणि बागेत आमचा भवरा. ये भवरा दिस अँगल. आमचं क्यूटू भवरा फुल एस्थेटिक वाइब्स देताना. इझिली फाईन गेलं मॅथमॅटिक्स. तिकडून चला सरळ सरळ आता. फोटो तर काय वरच दिसते. हे बघा, ही आहे वाव, राणी की वाव. दिस इज राणी की वाव. माय गुडनेस. हे तुम्हाला इथून वरतून कळत नसेल, बट दिस इज सो डीप. मराठी माणसं बघूया कोणाकडे तरी असेल 100 रुपयाची नोट. हे जे राणी की वाव आहे ना, ते 100 रुपीजच्या नोटवरती आहे आणि आमच्याकडे नेमकी 100 रुपीजची नोट नाही आहे. आणि इथून खाली पायऱ्या ना ह्या अशा आहेत सिधीस. सो आपल्याला क्रॉस व्हायला लागतं आणि असं उतरायला लागतं. अँड सगळ्या पायऱ्या अशाच आहेत खाली. काय हे बघा गाईज, 100 रुपीजच्या नोटवरती नवीनवाल्या हे आहे राणी की वाव. बट अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे नाही आहे. काढूया चला फोटो. चला मी सिक्युरिटीला विचारते. तर इथे जे जसं खाली पोल्स दिसत आहेत ना, पिलर्स, हे पिलर्स तसेच इथे वरती पण पिलर्स होते, पण ते तुटलं आहे आता सेम. बट ठीक आहे, काहीतरी मेंटेन आहे. असं हिस्ट्री बघायला मला फार आवडतं. अँड आय लव्ह आर्किटेक्चर. हे बघा कसं स्टोनमध्ये कार्व केलं आहे. सेम एलोरा आणि अजंठा केव्हची वाइब्स देत आहे.
फायनली आम्हाला 100 रुपयाची नोट भेटली आणि आम्ही खूप छान छान फोटोज काढले त्याच्यासोबत. आणि एक दादा आहे इथे, हा बघा बॅकग्राऊंडमध्ये, त्याने आमचे खूप छान फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत. ते बघायचं असेल तर आम्हाला इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टाला आम्ही सगळं पोस्ट करणार आहोत. And see this. So pretty. Isn't it so pretty? तर याच्या पुढे जायला अलाउड नाही आहे अजिबात. आणि बघा हे असं काय दिसतंय. आणि हे पिलर बघा, प्रत्येक पिलर कशी कार्व केलेली आहे एकदम ब्युटिफुली. आणि हे ना आता व्हिडिओमध्ये दिसणार आहे की नाही माहीत नाही, बट हे दिसते समोर गॅप, हे तिथे समोर विष्णू भगवान आहेत, पण तिकडे जायला अलाउड नाही आहे. किती सुंदर आहे ते. तिथून आम्ही आलो मगाशी आणि आता आम्ही बॅक साईडला आहोत. खूप सुंदर वारा सुटलेला आहे. कसं हसलात? एस्थेटिकली पाणी पित असताना माझा नवरा दमले. कधीतरी एखाद्या वेळेस आजच्या व्हिडिओ मध्ये असं पण हे आपलं आहे ना, तुम्ही माझे व्हिडिओ काढत नाही म्हणून तुमचे काढते. शेंगदाणे हा मस्त लागतात. कॅमेरा चालू झाला की तुम्ही म्यूट का होता? हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. असं नाही चालत राव. उन्हाने हायलाइट झालेला माझा नवरा एसीत बसला होते ना दिवसभर, असंच होतं. उडाली. तुम्ही गेस करू शकता हे काय आहे? नेवर इन युअर वाइल्डेस्ट ड्रीम यू विल गेस और इमॅजिन. हे ना खूप ठिकाणी असे लावले. इथे आहे, हे बघा, इथे पण आहे, हे बघा, इथे पण आहे. हे डस्टबिन्स आहेत गाईज, डस्टबिन. ओ माय गॉड. आमचं हे फिरून झालेलं आहे राणी की वाव. आणि आता मी चाललो आहे जेवायला. अँड विल एंड दिस व्लॉग. बाय. इथे आम्ही बसणार आहोत जेवायला. किती एस्थेटिक प्लेस आहे यार, एकदम सुंदर. हॅलो गाईज, आमची अवस्था बघा, फुल गडपटलोय आम्ही. मतलब वो अलग ही लेवल का बनना था. 3 वाजले आणि आम्ही ह्या उन्हातून रिटर्न आलोय, घरी पोहोचलोय. आम्ही लंच केलं. कुठे लंच केलं? द सिक्रेट किचन. हां, द सिक्रेट किचन ह्या रेस्टॉरंटला आम्ही हे केलं. खूप एस्थेटिक रेस्टॉरंट होतं ते. जेवण पण खूप मस्त होतं, त्याचे पण आम्ही व्हिडिओज टाकू. तर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं आमचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगा. येस. बाय.